आपण या ठिकाणी खासदार क्रीडा संग्रामचा पोस्टरचं अनावरण आणि गाणं जे आहे ते आपण त्या ठिकाणी ऐकलं आणि जे गाणं आहे खेलो जी जान से ह्या टॅगलाईननी सोशल मीडियावरती जे आहे हे खेलो जी जान से आणि खासदार क्रीडा संग्राम सर्व सोशल हँडल्स वरती जे आहे हे आपण प्रमोट करणार आहोत। याच्यामध्ये ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, ठाणे सिटी अँड डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन, ठाणे डिस्ट्रिक्ट एथलेटिक असोसिएशन, ठाणे जिल्हा जिम्नॅस्टिक्स असोसिएशन, TTA, नंतर कल्याण डोंबिवली परिसर कुस्तीगीर संस्था कल्याण, अंबरनाथ रायफल अँड पिस्टल शूटिंग रेंज, दी एमेच्योर खो खो असोसिएशन ठाणे, ठाणे जिल्हा मलखांब संघटना, ठाणे फुटबॉल असोसिएशन, ठाणे डिस्ट्रिक्ट एमेच्योर ॲथलेटिक्स असोसिएशन, ठाणे डिस्ट्रिक्ट बॉक्सिंग असोसिएशन आणि ठाणे डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन असे सर्वच असोसिएशन जे आहेत हे या क्रीडा संग्रामामध्ये जे आहेत हे आपल्या बरोबर जे आहेत इन्व्हॉल्वमेंट त्यांची आहे आणि हे आपण पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यामध्ये या सगळ्या असोसिएशन्सला एकत्र घेऊन जे आहे हे काम म्हणजे हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी करतोय। लोकसभेचा क्रीडा संग्राम सुरू होण्याच्या अगोदर हा खासदार क्रीडा संग्राम जो आहे तो या ठिकाणी संग्राम जो आहे तो या ठिकाणी होणार आहे, त्याची पूर्वतयारी आपण म्हणू शकतो। तर मी सगळ्यांचा खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण सगळे लोक मोठ्या संख्येमध्ये पत्रकार बांधव भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये आलात। आपल्या माध्यमाने हा जो कार्यक्रम आहे इव्हेंट जो आहे हा लोकांपर्यंत गेला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त लोक जे आहेत त्याच्यामध्ये सहभागी। शुल्क आहे की विनामूल्य आहे? विनामूल्य आहे याच्यामध्ये। जिल्ह्यातले नाही जिल्ह्यातले आपल्याला जिल्ह्यातले स्पोर्ट्स पर्सन जे आहेत हे प्रमोट करायचे त्याच्यासाठी आपण हे डिस्ट्रिक्ट साठी जे आहेत हे रिस्ट्रिक्ट केलेलं आहे। हा वेळापत्रक सगळं डिटेल जे आता डिटेल भरपूर आहेत ना, कुठल्या खेळाला किती बक्षीस, कुठल्या खेळाला कुठलं वयोगट, कुठल्या खेळाला कशा प्रकारे ते एंट्रीज घेऊ शकतात हे सगळं असोसिएशन जे आहे ते कोऑर्डिनेट करते। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या भारतीय संघाच्या एका स्पर्धकाला म्हणजे प्रीती शर्मा म्हणून त्यांना उपनिरीक्षकपद आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धकांच्या जागा रिक्त त्या अजून भरल्या जात नाही। नक्कीच त्याच्यावरती आपण वेळोवेळी जे आहे त्यांना आपण वेगवेगळ्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जे आहे राज्याच्या त्यांना सहभागी करून घेत असतो। असं हे ती प्रोसेस आहे कंटिन्युअस मला वाटतं। आपण म्हणतात की मगाशी म्हटलं की आपण विविध पक्षाच्या टीम या संदर्भात खेळामध्ये सहभागी होणार आहेत, एक वेगळ्या प्रकारचा राजकीय रणसंग्राम या बाहेर नक्कीच याच्यामध्ये हा जो क्रीडा स्पोर्ट्स मध्ये कुठलाच पक्ष नसतो, सगळे लोक जे आहेत ते एकत्र येऊन हा स्पोर्ट्स हा स्पोर्ट्समॅनशिप दाखवण्याचा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे हे सगळ्यांना हा कारण की सर्व समावेशक आपण करणार आहोत जेणेकरून ह्याच्यामध्ये कुठलंही पक्षाच्या माध्यमाने कार्यक्रम आयोजित केलेला नाहीये। हा जो कार्यक्रम आहे हे सगळ्या असोसिएशन्सला आपण एकत्र घेऊन जो आहे हा कार्यक्रम हा आपल्या जिल्ह्याचा कार्यक्रम म्हणून जो आहे हा त्या ठिकाणी आपण प्रमोट करतो। 8 दिवसाचा हा संपूर्ण कार्यक्रम आहे, परंतु या आपण ज्या खेळाडूला प्रमोट करतोय असे काही खेळाडू याच्यातून निघाले 8 दिवसाच्या याच्यामधून जे विचाराने सगळे असतील त्यांना पुढे त्यांच्या करिअरसाठी किंवा काय करणार आपण बघा आता वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत। बॅडमिंटन असोसिएशन असेल, माझ्या अंबरनाथ मध्ये अंबरनाथ शूटिंग रेंज असेल, फुटबॉल असेल, तर नक्कीच याच्यामध्ये जे जे चांगले प्लेयर्स असतील त्याचा पुढे जाऊन जो आहे तो विचार जो आहे त्यांना अजून चांगल्या प्रकारे ग्रूम कसं करू शकतो, त्यांना आपण सपोर्ट कसा करू शकतो महानगरपालिकेच्या माध्यमाने असेल किंवा स्टेटच्या माध्यमाने असेल, त्यांना पुढे जाण्यासाठी आपण कशी मदत करू शकतो हे देखील या स्पोर्ट्स मीटच्या माध्यमाने जे आहे ते आपण करणार आहोत। हा त्यांना देखील आपण याच्यामध्ये सेलिब्रिटी मॅचेस असतील, ब्युरोक्रॅट्सला आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत, त्यांच्या टीम्स ज्या आहेत त्याच्यामध्ये पण देखील चांगले प्लेयर्स जे आहेत असतात तर त्यांना देखील एक सेक्शन जो आहे तो आपण त्या ठिकाणी देतोय जेणेकरून त्यांनाही एक वेगळं प्लॅटफॉर्म जे आहे हे रोजच्या त्यांच्या कार्यामधून एक वेगळेपण जे आहे
त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने मिळेल. क्या एक सामान्य नागरिक इस खेल में रजिस्टर कर सकते हैं? सामान्य नागरिकों के लिए यही है. सर जिस तरीके से आने वाले कुछ महीने में चुनाव है उसको लेकर इंडिया गठबंधन में अनेक नेता जो अलग हो चुके हैं, ममता बनर्जी अलग हो चुकी है. अभी हम लोग यहाँ पर देखो क्रीडा संग्राम के बारे में, स्पोर्ट्स के बारे में बात कर रहे हैं. आज मुझे लगता है कि पॉलिटिक्स के बारे में तो हमेशा बात करते रहते हम लोग. सर महाराष्ट्र में महाविकास आघाडी में वापस समन्वय है, ऐसा लगता है आपको? वापस खेळाडूंसाठी काय काय सुविधा पुरवण्यासाठी? खेळांना आपण खेळाडूंना जे आहे त्यांना जे काय जर्सी, जे काही किट लागतं ते सर्व जे आहे ते आपण खेळाडूंना देणार आहोत, जेणेकरून त्यांच्यावरती तो लोड जो आहे तो येणार नाही. त्यांना इक्विपमेंट असलेल्या सगळ्या गोष्टी आपण खेळाडूंना जे आहे ते आपल्या या ऑर्गनायझेशनच्या माध्यमाने ते पुरवणार आहोत. त्या ठिकाणी बाकी अँब्युलन्सचा विषय असेल, त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या सुविधा असतील, या सगळ्या गोष्टी आपण त्यांना देणार आहोत. अँब्युलन्सची वगैरे व्यवस्था, तेच अँब्युलन्स सगळीकडे मेडिकल कॅम्प्स वगैरे सगळ्या सेटअप असणार. प्रॉपर एकदम प्रोफेशनल पद्धतीने जे आहे ही हा क्रीडा संग्राम जो आहे, खासदार क्रीडा संग्राम हा ऑर्गनाईज केला जाईल. सर्व पक्षातील लोक मिक्सअप येणार नाही नाही, ह्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना एकत्र टीम्स मध्ये जे आहे ते कशा प्रकारे खेळतील याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. नाही नाही, अशी टीम अजून नाही. सत्ता, अरे तेच म्हणतोय मी बाबा. आता समजा पॉलिटिशियनची टीम बनवली तर ते ब्युरोक्रेट्स बरोबर खेळतील, काही लोक सेलिब्रिटीज बरोबर खेळतील, काही लोक आपले प्लेयर्स बरोबर खेळतील. तर हे जे स्पर्धा जे आहे ती खेळाडून करताय, पण त्याच्यामध्ये सगळे आणि पत्रकार पण त्याच्यामध्ये, तुमच्यामधून पण कोणी जर चांगले खेळणारे असतील तर आपण देखील पत्रकारांनी देखील त्यांची नावं जी आहेत ती आम्हाला द्यावी, जेणेकरून आपल्याला ज्या स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे, समजा बॅडमिंटन असेल, खो खो असेल, स्विमिंग असेल, क्रिकेट असेल, तर याच्यामध्ये आपण देखील आपली एक टीम जी आहे ती त्या ठिकाणी बनवू शकता. आणि हे जे आपण करणार आहोत स्पेशल इव्हेंट्स, म्हणजे खेळाडूंसाठी जो हा तर प्लॅटफॉर्म आहेच, पण त्याचबरोबर आपणही सेलिब्रिटीज, ब्युरोक्रेट्स, पॉलिटिशियन यांना एकत्र घेऊन आणि करणार आहोत. एकूण किती प्रकारचे खेळ आहेत? 16 प्रकारचे. आता मगाशी मी वाचून दाखवले आपल्याला. 16 प्रकारचे खेळ आहेत. क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, मल्लखांब, जिम्नॅस्ट, चेस, रायफल शूटिंग, खो खो, स्विमिंग, कबड्डी, फुटबॉल, कॅरम, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, रेसलिंग, टग ऑफ वॉर. पाय ओढण्याची स्पर्धा नाही आहे का? मला वाटतं याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला एकमेकांना प्रमोट केलं पाहिजे. त्या प्रमोशनसाठी जे आहे ही स्पर्धा आहे, एकमेकांची पाय खेचण्यासाठीची ही स्पर्धा नाही आहे. तुम्ही म्हणाल की लोकसभेचा राजकीय रणसंग्राम होण्याच्या आधी हा खेळाडूंचा रणसंग्राम होणार आहे. मग आपण दिल्लीतले आहात, तर दिल्लीतले कोणी राजकीय रणसंग्राम खेळण्यासाठी येणार? नक्कीच. याच्यामध्ये वेगवेगळे सेलिब्रिटीज, ज्या फील्डमध्ये, ज्या स्पोर्ट्स मधले जे सेलिब्रिटीज आहेत, हे वेगवेगळ्या दिवशी जे आहे ते वेगवेगळ्या मॅचेस साठी त्या ठिकाणी उपस्थित राहतील. वेगवेगळे पुरस्कार विजेते आपले महाराष्ट्रामधले असतील, ऑलिम्पिक्स मेडलिस्ट असतील, ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल जिंकणारे लोक असतील, जे स्पोर्ट्स पर्सन आहेत, हे सगळे लोक जे आहेत ते आपल्याला खासदार क्रीडा संग्राम मध्ये दिसतील. आजच मी नाव जाहीर करत नाही, काही दिवसानंतर त्यांची नावं जी आहेत मी जाहीर करेन की ओपनिंग साठी कोण आहे, क्लोजिंग साठी कोण आहे, कोण कोण आपल्या या खासदार क्रीडा संग्रामसाठी जे आहे ते हजेरी त्या ठिकाणी लावणार आहेत. भरपूर असे ऑलिम्पिक प्लेयर्स आहेत, ते देखील या खासदार क्रीडा संग्रामसाठी जे आहेत ते उपस्थित राहणार. उद्घाटन जे आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आपण सांगितलं, पण त्याचबरोबर त्यांच्याबरोबर नामांकित ऑलिम्पिक प्लेयर्स जे असतील ते उद्घाटनाला त्या ठिकाणी उपस्थित असतील. उद्या बोलूया पॉलिटिक्स.